गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये तब्बल 1 तास चर्चा झालेली आहे। सह्याद्री अतिथीगृहावर दोघांमध्ये राजकीय चर्चा झाल्याचं कळतंय। एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात घेतलेले निर्णय बदलले जात असल्याची नाराजी अमित शहांच्या कानावर घातल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। इतरही काही तक्रारीही शहांकडे केल्याची माहिती समोर आली आहे। तासभर चर्चेनंतर अमित शाह हे दिल्लीला रवाना झालेले आहेत। तर सह्याद्री अतिथीगृहावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यामध्ये तब्बल 1 तास चर्चा झालेली आहे आणि एका तासाच्या चर्चेमध्ये राजकीय विषयांवर चर्चा झाल्याचं कळतंय। ज्यावेळेस एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी जे निर्णय घेतलेले होते ते निर्णय बदलले गेल्याची तक्रार नाराजी एकनाथ शिंदे यांनी बोलून दाखवलेली आहे। आणि या संदर्भात सविस्तर बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्यासोबत आहेत। कृष्णात, महायुतीमध्ये सगळं काही अलबेल आहे असे दावे नेत्यांकडून केले जात आहेत, मात्र सह्याद्री अतिथीगृहावर आज जी भेट झालेली आहे, शिंदेंनी जी नाराजी व्यक्त केलेली आहे त्यावरून तरी मात्र असं दिसत नाहीये। प्राचीन नक्कीच 3 पक्षांचे महायुतीचं सरकार महाराष्ट्र राज्यात आहे आणि यापूर्वी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असतानाच्या काळात घेतलेले अनेक निर्णय जे आहेत ते बदलले जात आहेत, काहींना स्थगिती दिली जात आहे। यामुळे एक प्रकारची नाराजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मनामध्ये होती। ती नाराजी त्यांनी अमित शहा यांच्या कानावर घातल्याची माहिती सध्या मिळते। त्याचबरोबर 2 उपमुख्यमंत्री आहेत, परंतु त्या दोन्ही उपमुख्यमंत्रीमध्ये भेदभाव केला जातोय का? कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नेहमी अजित पवार यांची बाजू घेत आहेत किंवा त्याच्या बाजूने जास्तीत जास्त निर्णय घेत असल्याचं किंवा त्यांना एकनाथ शिंदे यांना स्वतःला डावललं जात असल्याची भावना जी आहे ती त्यांच्या मनामध्ये आहे। आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांकडे असलेल्या खात्यामध्ये देखील ज्या प्रकारे निर्णय घेतले जात आहेत किंवा त्या निर्णयांना स्थगिती दिली जात आहे ते पाहता अशा प्रकारच्या अनेक तक्रारी ज्या आहेत त्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्या कानावर घातली असल्याची माहिती सध्या समोर येते। आणि त्याचबरोबर जवळपास 1 तास ही राजकीय चर्चा झालेली आहे। येत्या काळामध्ये मुंबई महापालिकेसह राज्यातल्या अनेक महापालिकांनी त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत, त्या दृष्टीनं देखील महत्त्वाची चर्चा या बैठकीत झाल्याची माहिती सध्या मिळते। आणि एकंदरीतच राज्यातली राजकीय परिस्थिती पाहता जरी विरोधक कमजोर असले तरी महायुती सरकारमध्येच मतभेद जे आहेत ते वारंवार समोर येताना पाहायला मिळत होते आणि त्या संदर्भात एक महत्त्वाची चर्चा सह्याद्री अतिथीगृहावर या दोघांमध्ये झालेली पाहायला मिळते। नक्कीच कृष्णात, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आगामी निवडणुका आता आलेल्या आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर या महायुतीमध्ये कोणतीही खरं तर वाद नसावा यासाठी आता अमित शहा काही पुढाकार घेणार का हे पाहावं लागणार आहे।